सर, शिक्षण विभागाच्या घोटाळ्यात मुख्य आरोपीचा राईट हँड भेटलेला आहे, तुम्हाला काय सांगता? याच्यामध्ये आम्हाला जो RTIचा गुन्हा 2 गुन्हे आपण दाखल केलेले आहे त्याच्या अनुषंगाने एक पोलिसांना मोठं यश आलं आहे। त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याचा जो साथीदार आहे, जो मुख्य साथीदार आहे त्याचा, की जो वेळोवेळी वेगवेगळे डॉक्युमेंट फेक डॉक्युमेंट बनवून देत होता, रहिवासी दाखले फेक बनवत होता, त्याचप्रमाणे तो त्याच्यामध्ये जे ॲग्रीमेंट करत होता राहण्याच्या संबंधी, तर त्या संदर्भात जो शुभम चंद्रशेखर बुटे आहे, आपण त्याला रात्री काल अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे मूळ लिंकपर्यंत आपण जाऊ शकतो आणि जो मुख्य आरोपी आहे त्याच्यापर्यंत आपण जाऊ शकतो। आतापर्यंत या सर्व गुन्ह्या टोटल याच्यामध्ये आपण 9 आरोपींना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये जे 3 आरोपी आहेत जे मुख्य आरोपीच्या संबंधित आहेत आणि त्यांना मदत केलेले आहेत, बाकी सर्व पालक आहेत, त्यापैकी 2-3 पालकांच्या याच्यामध्ये बेल झालेले आहे। सर, मुख्य आरोपी जो आहे तो विदेशात पळाला अशा प्रकारची सुद्धा माहिती येते आहे, नेमकं काय आहे? हा तो बाहेर आहे सध्या, जी आम्हाला माहिती मिळाली ऑफिशियली त्याच्या दृष्टीने तो परदेशात आहे, परंतु निश्चितच आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू। त्याचा व्हिसा किंवा त्याचं लुकआउट सर्क्युलरसुद्धा आम्ही त्यासंबंधी निघालेला आहे, त्यामुळे तो लवकरच आम्ही त्यासंबंधी त्याला ताब्यात घेऊ। लुकआउट सर्क्युलर निघाल्याच्या आधीच तो पळून गेला होता विदेशात, काय म्हणजे जर विदेशात आहे तर तो गेला केव्हा? हा, तो लुकआउट सर्क्युलर निघण्यापूर्वीच गेलेला होता। त्याच्यामध्ये त्याच्याकडे 2 पासपोर्ट असल्यासंबंधी माहिती होती आणि आपल्याला एका पासपोर्टची माहिती नसल्यामुळं जोपर्यंत लुकआउट सर्क्युलर निघण्यापूर्वीच तो त्याला ज्यावेळेस इन्क्वायरी सुरू झाली त्यानंतरच तो तात्काळ निघून गेलेला आहे। सर, हे दुसरं पासपोर्ट त्यांनी डुप्लिकेटरित्या बनवलं आहे असं वाटतं का? काय त्याचा काही सुगावा? त्याच्या संदर्भात आम्ही इन्क्वायरी करतोय की पहिलं कॅन्सल करून नवीन काढलेलं आहे का, नवीन कशा प्रकारे काढलेलं आहे। जोपर्यंत पासपोर्ट आणि इतर व्हेरिफिकेशन होत नाही आहे तोपर्यंत समजणार नाही। कुठे आहे सर परदेशात? बघू, आमचं चालू आहेत प्रयत्न, कुठं आहे नेमका, पण बाहेरच्या प्रदेशात आहे हे निश्चित आहे। विजा त्याचा संपणार आहे अशी माहिती असेल का? त्याच्या संदर्भात आमचा संबंधित कॉन्सुलेटशी पत्रव्यवहार झालेला आहे, त्यांची माहिती आम्हाला लवकरच प्राप्त होईल।